फुटबॉलपटूंनो सुविधातून प्रगती करा. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी यांचं प्रतिपादन. युनायटेड तर्फे करण्यात आलं 18-15 वर्षाखालील 40 खेळाडूंना किट वाटप. गडिंग्लज ग्रामीण केंद्रात कोणताही कॉर्पोरेट पुरस्कर्ता नाही, पण लोकवर्गणीतून खेळाडूंना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी युनायटेडचा प्रयत्न कायम आहे. व्यावसायिक संघाच्या धर्तीवर डेव्हलपमेंट संकल्पनेच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रशिक्षण, तुल्यबळ संघाशी सामने खेळण्याची अधिक संधी, किट अशा उपक्रमातून 15 आणि 18 वर्षाखालील खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात आहे. या सुविधातून फुटबॉलपटूंनो प्रगती करा असा सल्ला गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी यांनी दिला. येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे 15 आणि 18 वर्षाखालील डेव्हलपमेंट संघातील खेळाडूंना किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील अध्यक्षस्थानी होते. अभिजित चव्हाण यांनी स्वागत केलं. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात 18 वर्षाखालील डेव्हलपमेंट संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला. डॉक्टर हत्तरकी पुढे म्हणाले, पूर्वीच्या तुलनेत खेळाडूंना अधिक सुविधा दिल्या जात आहेत. केवळ मोठ्या शहरातील व्यावसायिक संघातील खेळाडूंना अशा सुविधा मिळतात. मात्र युनायटेडनं स्थानिक टॅलेंटला बळ मिळावं म्हणून ही डेव्हलपमेंट संकल्पना सुरू केली आहे. प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले, अजित क्रीडा मंडळानं रुजवलेल्या फुटबॉलचं वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम युनायटेडनं केलंय. खास करून मोबाईल, टीव्ही यांच्या मोहजालातून सोडवत विद्यार्थी आणि युवक फुटबॉलच्या माध्यमातून मैदानात येतात, ही समाधानाची बाब आहे. यावेळी 15 आणि 18 वर्षाखालील 40 खेळाडूंना किट बूट देण्यात आले. उद्योजक सुभाष बेळगुद्री, युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, प्रशांत दड्डीकर, बाळासाहेब दळवी, विजय पाटील, तानाजी देवेकर, महेश सुतार, यासिन नदाफ यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. संचालक मनीष कोले यांनी आभार मानले.